जिल्हा परिषद निवडणुकीतील अपयशानंतर खचून न जाता महाड तालुक्यातील शिरगाव गावचे विद्यमान सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी आपली सामाजिक बांधिलकी कायम ठेवली आहे। गेल्या 4 वर्षांपासून गणेशोत्सवासाठी सुरू असलेली मोफत एसटी बस सेवा यंदा सुद्धा सुरू राहणार असून करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघापुरती मर्यादित असणारी ही सेवा यंदा थेट संपूर्ण महाड विधानसभा मतदारसंघापर्यंत वाढवण्यात आली आहे। मुंबई, ठाणे, पुणे यासह कामानिमित्त विविध भागात वास्तव्यास असलेल्या महाड, माणगाव आणि पोलादपूर तालुक्यातील चाकरमान्यांसाठी 12 आणि 13 सप्टेंबर रोजी मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे। ओझरडे यांच्या माध्यमातून याआधी सुद्धा महिलांना असे एकवीरा देवीचं दर्शन तसंच गणेश भक्तांसाठी लालबागच्या राजाचं दर्शन अशा मोफत बस सेवेचे उपक्रम देखील राबवण्यात आले। सामाजिक क्षेत्रात देखील शिक्षण, आरोग्य, अपघातग्रस्तांना तातडीनं मदत कार्य, रुग्णवाहिका सेवा अशा अनेक माध्यमातून त्यांचं योगदान दिसून आलंय। धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यासाठी गोरगरिबांच्या अडीअडचणीत त्यांनी नेहमीच सढळ हस्ते मदत केली आहे। गेल्या 4 वर्षांपासून सुरू असलेल्या मोफत गणेशोत्सव बस सेवेच्या उपक्रमात गतवर्षी 27 बसमधून सुमारे 2400 नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला होता आणि यंदाही किमान 10,000 गणेश भक्तांना मोफत प्रवासाची सुविधा देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून जीवात जीव असेपर्यंत हा उपक्रम आणि समाजसेवा कधीही थांबवणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। या मोफत बस सेवेसाठी 5 ते 20 ऑगस्ट दरम्यान नोंदणी करता येणार असून 80 87 81 17 46 आणि 74 20 00 66 39 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलंय। सोमनाथ ओझरडे मित्रमंडळ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत असून महाडमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेतून स्वतः सोमनाथ ओझरडे यांनी याविषयी माहिती दिली आहे। आता हा जो काही विषय आम्ही अजेंडावरती ठेवलाय तो येणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त आमचे जे काही मुंबई, पुण्यावरून गाड्या असतात तो आमचा गेल्या 4 वर्षापासूनचा जो उपक्रम आहे तो ह्या वर्षी सुद्धा आम्ही तो उपक्रम सुरू ठेवलेला आहे। अनेकांनी गेल्या वर्षी सुरू ठेवला, या वर्षी बंद केलाय, परंतु आम्ही तो पुढच्या आता अनेक वर्ष तो चालूच ठेवणार आहोत। तर आम्ही ह्या उपक्रमामध्ये जरी पराभव झाला जरी असला तरी ह्या उपक्रमामध्ये आम्ही कमी न करता वाढीव त्यामध्ये आम्ही गाड्या देण्याचा एक नवीन योजना आम्ही आणली। त्याच्यामध्ये महाड, माणगाव, पोलादपूर तालुक्यातील थोडक्यात महाड विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांना मुंबई, पुणे, ठाणे आणि विविध ठिकाणी ज्या ठिकाणावरून आम्ही गाड्या सोडल्यात त्याच्यामध्ये मुंबई सेंट्रल, नालासोपारा, ठाणे खोपट, स्वारगेट, पिंपरी चिंचवड आणि अजून विविध ठिकाणचे आहेत जे वेळापत्रक आम्ही जाहीर केलेले आहेत ते आम्ही तुम्हाला सगळ्यांना देऊच। सामाजिक भावनेतून लोकांचं काहीतरी आपण देणेकरी लागतो त्या ह्याच्यातून आपण हे जे काही सुरू केला हा उपक्रम गेल्या कोरोनाच्या काळापासून जो सुरू केला तो अखंड जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे, जोपर्यंत देव आपल्याला ताकद देतोय तोपर्यंत आपण हा उपक्रम सुरू ठेवणार आहोत असं मी गेल्या वर्षी सांगितलं, ह्या वर्षी सांगतोय आणि ह्या वर्षी त्याचा विस्तार आम्ही वाढवलाय। तर माझी सर्व नागरिकांना महाड, पोलादपूर, माणगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व आमच्या गणेश भक्त जे येणार आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की ह्या उपक्रमाचा नक्की लाभ घ्या। 100% आम्ही मोफतच करायचा हा प्रयत्न चाललाय, परंतु 100 रुपये आणि 50 रुपये जे काही आम्ही त्यांच्याकडून घेणार आहोत त्याची जी काही रक्कम आहे त्याबद्दल सुद्धा आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये सगळं कळवलंय। परंतु ह्या उपक्रमातून लोकांची सोय कशी होईल त्या पद्धतीने आम्ही करतोय। एखादी गाडी मुंबईतून सुटली तर ती लास्ट पोलादपूरच्या बस स्टँड पर्यंत येईल, जी महाड तालुक्यासाठी असेल, पोलादपूर तालुक्यासाठी असेल, माणगाव तालुक्यासाठी असेल आणि जे करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघ जो आमचा आहे त्या मतदारसंघासाठी जे पहिलं होतं तसंच ठेवलेलं आहे। तर 12 सप्टेंबर आणि 13 सप्टेंबर रोजी गाड्या सोडलेल्या आहेत आणि 12-13 सप्टेंबरला बहुतांश शनिवार रविवार असल्यामुळे 12 तारखेलाच खूप गाड्या आम्हाला लागणार अशी आम्हाला खात्री आहे। कारण की गेल्या वर्षी आम्ही 2400 लोकांना फक्त एका जिल्हा परिषद मतदारसंघातल्या लोकांना आणलं होतं। यावेळी महाड विधानसभेतील आमचा 10,000 लोकांना आणण्याचा टार्गेट आहे। मोबाईल नंबर आम्ही सगळ्यांसाठी ते दिलेले आहेत, त्या मोबाईल नंबरवरती संपर्क करा आणि आपली बुकिंग निश्चित करा। पूर्ण ह्याची बुकिंगची जी तारीख आहे ती आम्ही 5 ऑगस्ट पासून सुरू केलेली आहे आणि आतापर्यंत 27 गाड्या आमच्या फुल सुद्धा झालेल्या आहेत। बुकिंगची शेवटची तारीख आहे 20 ऑगस्ट। 20 ऑगस्टच्या आतमध्ये तुम्ही सगळ्यांनी जर बुकिंग केलीत तर नक्कीच आम्ही गाड्या देण्याचा प्रयत्न करू। सोमनाथ ओझरडे मित्रमंडळ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोघांच्या वतीने आपण करतोय। मी तर आभार मानेन एसटी महामंडळाचे सगळ्यांचे, खूप चांगल्या प्रकारे त्यांची नियोजन असतं। आमच्याकडे साधारण 1-2 महिन्यापूर्वी आम्ही त्यांना अर्ज करतो, तो अर्ज केल्यानंतर त्यांच्या डीजी लेवलपर्यंत त्यांच्या पूर्ण वरच्या लेवलपर्यंत त्यांच्या मिटिंग असतात। त्या मिटिंगमध्ये त्यांना माहिती आहे की महाडमध्ये सोमनाथ ओझरडेंना मित्रमंडळाला 50 गाड्या लागतातच, त्यामुळे त्यांचं स्वतःहून आम्हाला फोन येतात
की तुमच्या ह्या गाड्या आहेत का, कसं काय वगैरे. तर ह्या वर्षी सुद्धा आम्ही त्यांचा आभारच मानेन की त्यांचं नियोजन चांगल्या पद्धतीने आहे आणि गेल्या वर्षी तर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला गाड्या दिल्या. एक वर्ष ज्यावेळी निवडणुका होत्या विधानसभेच्या, मला वाटतं 2024ला काहीतरी, त्यावेळी अक्षरशः वाटोळा लावून टाकलेलं. म्हणजे निवडणुका होत्या म्हणून त्यावेळी सगळ्या नेत्यांनी गाड्या सोडल्या, पण नंतर काही कोणी गाड्या सोडल्या नाहीत. तेव्हा फक्त आम्हाला त्रास झाला, परंतु आज ह्या 5-4 वर्षांमध्ये आम्हाला एसटी महामंडळाकडून खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य झालं. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.